जुन्नर तालुक्यातील कोपरे, मांडवे, मुथाळणे या परिसरामध्ये, काठेवाडी, गुडघेवाडी या परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या मोठी आहे. उन्हाळ्यामध्ये फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै पाऊस पडेपर्यंत अडचणी खूप आहेत. इकडचे रस्ते देखील खूप चांगले नाहीत, म्हणण्यापेक्षा रस्ते चांगले नाहीत. पिण्याच्या पाण्याची अडचण मोठी आहे. शासनाचा जो टँकर येतो आहे तो टँकर देखील वेळेवर येत नाही. 8 दिवसांनी पाण्याचा टँकर इकडे येतो आणि लोकांना अशुद्ध पाणी प्यावं लागतं. अशा प्रकारची लोकांची तक्रार आहे. जुन्नर तालुका हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पुनीत झालेला हा तालुका आहे. या तालुक्याचे आमदार शरद सोनवणे आहेत, खासदार अमोल कोल्हे आहेत. या दोन्ही मंडळींनी वास्तविक उन्हाळ्यामध्ये या भागाचा दौरा करायला हवा. या लोकांना पिण्याच्या पाण्याचं शासन उन्हाळा लागलं की टँकर सुरू करतं. ज्या अडचणी असतील त्या सोडवायला हव्यात. MI टँक जर इकडे करायचा असेल तर तो देखील होणं गरजेचं आहे, परंतु प्रश्न सुटत नाही. या लोकांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या सुटणं अपेक्षित आहे. ही लोक इकडे जन्माला आली, हा यांचा गुन्हा आहे का? यांना जगण्यासाठी ज्या लागणाऱ्या गरजा आहेत त्या जर इथं उपलब्ध होत नसतील तर या शासनाचं करायचं काय? पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, यांनी दक्षता घेणं गरजेचं आहे. रस्ते अरुंद आहेत. इथली सगळी लोक रोजगारासाठी खाली जातात. म्हणजे उदापूर असेल, उतूर असेल किंवा बनकरफाटा असेल, इकडे ही लोक कामाला जातात. भल्या पहाटे उठायचं, मुलांना जेवण करायचं आणि सूर्य उगला की पुन्हा लगेच कामाला जायचं. सूर्यास्तानंतर घरी यायचं, स्वयंपाक करायचा, कच्च्या बच्च्यांना खाऊ घालायचं आणि पुन्हा पहाटे उठायचं. असा त्यांचा दिनक्रम आहे. अडचणी खूप आहेत, व्यथा हजारो आहेत. प्रश्न सुटायला हवा. प्रशासनाने लक्ष घालण्याची गरज आहे. सध्या जुन्नर तालुक्याचा हा कोपरे, मांडवे, काठेवाडी हा संपूर्ण परिसर खूप पिण्याच्या पाण्यासाठी तहानलेला आहे. टँकर जो येतो तो टँकर 8 दिवसांनी येतो अशा प्रकारचं नागरिकांचं म्हणणं आहे. ठीक आहे, एखाद दिवस पुढे मागे होत असेल किंवा 8 दिवस म्हणतात तर 7 दिवसांनीच असेल, परंतु मग ते शिळं पाणी कसं प्यायचं? तेच पाणी प्यायला, तेच पाणी आंघोळीला आणि तेच पाणी जनावरांना वापरायचं. अडचणी खूप आहेत. या भागातील शेतकरीसुद्धा सध्या अडचणीमध्ये आहे. इकडे प्यायलाच पाणी नाही तर शेतीला पाणी कुठून आणणार असा प्रश्न आहे. 4-2 बोटावर मोजण्या इतक्या लोकांना तात्पुरती सोय आहे, परंतु इतर लोकांची मात्र गैरसोय आपल्याला पाहायला मिळते. तोत्रे कोणते कॉन्ट्रॅक्टर आहे ना? हे आता झालेले आणि शासनाचं नाही ते काम. हर घर जल नाही का, मोदीचे सरकार त्यांनी ही टाकी बांधायला घेतली आणि खोदाई काम त्यांनीच केलं पाठीमागं. तो मैला वगैरे कचरा काढला गेल्या वर्षी. परंतु भाऊ नमस्कार. नमस्कार. आता आपण जिथे उभे आहोत ही काठेवाडी, हो, इथं ही टाकीचं काम चालू आहे. ही कुठली टाकी? हरगल जलच्या मधून पूर्वी आमची याच्यातून टाकी झाली होती, शिवकालीन टाकी. शिवकालीन टाकी. हा, आता त्यांनी काय केलं, जरा खोदाई काम केलं आणि हरगल जलसाठी त्या वाडीला पाणी हर घर नल से जल, हा, जल जीवन मिशन योजनेअंतर्गत हे आता चालू आहे काम. कोण ठेकेदार आहे? ठेकेदाराचं नाव नाही मला. ठीक आहे, कोण असा? तोत्रे का? हा, तोत्रे, बरं, ठीक आहे. मग आता काम बंद काय? काम चालू होतं, पण समोर एक माळेवाडीला एक बांधकामाची टाकी चालवली. अच्छा, मग बरं. त्या ठिकाणी ते गेलेले इथं आणि पुन्हा काय म्हणणे, ते टाकीचं काम पूर्ण करून घेतो, नंतर ह्या टाकीचं काम करतो असं त्यांनी आता सांगितलं. इकडे सध्या पिण्याच्या पाण्याची काय व्यवस्था आहे? पिण्याची पाण्याची आता सध्या आठवड्याने एक टँकर येतो, त्या माळेवाडी, काठेवाडी इथपर्यंत येतो, परंतु तेही पाणी आम्हाला अपुरच पडते. आमचा एकच प्रश्न आहे का हे टँकर मुक्त झालं पाहिजे आणि याच्यासाठी एकच MI टँकरची फार गरज आहे. याच्यासाठी आमच्या जिल्हा परिषद सदस्य माननीय सोनाबाई दाभाडे यांनी ना विनंती केलेली आहे. त्याचप्रमाणे पाठीमागं अमोल कोल्हे साहेब खासदार या ठिकाणी येऊन आपल्या टाकीलाही भेट दिली होती, माळेच्या वाडीलाही भेट दिली यापूर्वी, परंतु अजून काय त्यांच्यापर्यंत आमचं काम झालेलं नाही. आणि हे निश्चित MI टँकेचीच गरज आहे. आमच्या 5ही गावांना ही गरज आहे. आणि हा प्रश्न मला वाटतंय खासदार, आमदार आणि वर मुख्यमंत्र्यापर्यंत जर हा प्रश्न मांडला तर हा निश्चित प्रश्न
आमदार खासदार मार्फत सुटेल असं आम्हाला वाटतंय, परंतु याचा आवाजही अजूनही हे केले नाही. कारण मंत्रालयामध्ये पाठीमागच्या म्हणजे माननीय अजित पवार मुख्यमंत्री असताना आमचे बरेचसे गावकरी गेले होते. त्यावेळेस त्यांनी फाईल पाहिली, काही प्रश्न विचारले गेले, तर म्हटले आम्हाला अडचण आहे सर. मग माननीय अजित पवार साहेबांनी सांगितलं मग आम्ही कशासाठी आहे तिथं, कोणती अडचण असो तुमचा प्रश्न सोडू. आणि त्याच्यात निवडणुका लागल्या आणि त्यांना स्वर्गीय दिवंगत झालं, त्याच्यामुळे आमचा हा प्रश्न मार्गी राहिला नाही. परंतु आता उपमुख्यमंत्री सुमित्राताई जे आहेत ते आमचा प्रश्न सोडवतील अशी आम्हाला आशा आहे. कारण आम्ही सोनाबाई यांना प्रचंड बहुमताने निवडून दिलेले आणि पंचायत समिती जिल्हा परिषद सर्व गटातून आमच्या राष्ट्रवादीची आलेली सीट आहे. आमदार आणि खासदार यांच्याकडे काय मागणी? आमदार खासदार यांच्याकडे एकच मागणी आहे साहेब, का MI टँक आमचा 5 गावाचा प्रश्न आहे, जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. मला वाटतंय भारत स्वातंत्र्यापासून आम्ही जवळजवळ हा प्रश्न मार्गी आलेले, परंतु अतुल बेनके साहेबांनी प्रयत्न केले, त्यांनी प्रश्न सुटला नाही. परंतु हा प्रश्न आमचा नेहमीचाच आहे, कारण नेहमी आपण हे करत असतोय, पाण्याचा मागणी आता करत असतो. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षापेक्षा अधिकचा काळ झाला. हो रस्ते, पाणी, आरोग्य समस्या ह्या तुमच्या 5वीलाच पुजलेल्या आहेत. हो. सध्या जी अडचण आहे इथे टँकर सुरू आहे, हा टँकर किती दिवसांनी येतो? टँकर हा 6-7 दिवसांनी येतोच. 6-7 हा ते मावशी म्हणतात 8 दिवसांनी येतो. बरोबर 8 दिवस होते. बुधवारी आलतो, बुधवारी बर. आता मग ते पाणी पुरतं का? मग काय पाणी पुरत आहे, पाणी काय पुरत मग आता प्यायला पाणी, कपडे धुवायला पाणी कसं ऍडजस्ट करतात? कपड्यांना नाही पाणी, पुढे जाते आता वड्याला पुढे एखाद्या. तुम्ही सांगत नाही का सरपंचांना वगैरे की बाबा हा जो टँकर येतोय तो पाणी पुरणार नाही, पाणी कमी पडतंय? आता ड्रायव्हरना सांगितलं तरी ते काय म्हणतात 2च टँकर येतं. तर मग आम्हाला सगळ्या काठेवाडी, माळेवाडी, परत तिकडचा कोपरा, मांडवा, काय गुडगेवाडी ह्याचं करायचं असतात. त्याच्यामुळं आम्ही त्यांना काय एवढं रिक्वेस्ट करत नाही, कारण हा ते पण रिक्स म्हणून ते घालतात, कारण नवीन ड्रायव्हर इकडे टँकर आणत नाही. नेहमी ते टँकर यायला अडचण पण आहे. रस्त्याचा प्रॉब्लेम. हे रस्ता होत नाही तर मग टँकरने जे पाणी येतं कुठल्या वाड्या आहेत इथं इकडे? आता सगळं जांभूळच्या पासून तर येतो, सगळं बांगरवाडी, कुडावाडी, काटेवाडी, इकडे जांभूळचे अख्खा गाव आणि इक काठेवाडी, माळती वाडी आणि मांडवा आखे नाही का शिवपर्यंत नाही का. इथे शिवकालीन टाके आहेत खालच्या बाजूला त्या माळवाडीला, त्याच्यात पाणी आहे का? नाही सध्या नाही पाणी आता. आता सगळं टँकरवर डिपेंड. हा टँकर ते पण बंद झालं होतं चालू, ते सुद्धा आता हे तर काय, हे सगळं कोरडच पडलेलं आहे, याच्यामध्ये पाणीच नाहीये. मग आता मला सांगा, जनावरांना पाणी प्यायला कुठलं वापरतात? पाणीच नाही पुरत. आला टँकर तर वापरणार नाही तर काय हाय जनावर काय करायचं, जनावरांना हिरवा चारा? तेलच नाही तर अहो सगळं इकडे पाऊसच भरपूर पाऊस पडतो, पण 4 महिने पूर्ण टंचाईत असते आम्हाला, एप्रिल, मे आणि जून पर्यंत. हिरड्याची काय परिस्थिती, बाजारभाव काय? बाजारभाव तसा अजून काय आला नाही, व्यापारीच घेतात. परंतु हा 70-80-100 रुपये किलो परवडतो का? नाही ना काय आता परवडत आहे. किती किलो कसा ते किलो व्यापारी घालायचा? असतात माणूस सरकार. जर वरून पडला झाडावरून तर त्यालाच वाहून जागीच वाहून गेली काही आणि किती रुपये किलो झाला तर फायदा होईल? कमीत कमी 200 ते 250 असं आता पाठीमाग म्हणजे व्यापारी घेत होते, परंतु ह्या 2 वर्षामध्ये फार भाऊच नाही, 100च्या खालीच घेतात बाजार. आता तुम्ही मगाशी बेनके साहेबांचं नाव घेतलं, अतुल शेठचं, हो. त्यांचा नंबर तुमच्याकडे आहे का? नंबर नाहीये. बरं, तुमच्या अंकुश शेठचा नंबर आहे का? आमदार सोनवणे यांचा नंबर आहे का? कोल्हे साहेबांचा नंबर आहे का? त्यांचे नाही कोणाचा नंबर तुमच्याकडे? अंकुश शेठचा असेल. लावता का अंकुश शेठला फोन? तर ही सगळी राजकीय मंडळी इकडे येतात, प्रश्न सुटला पाहिजे ना. हॅलो. हा हॅलो. या ठिकाणी वाणी साहेब आलेत आमच्या काठेवाडीमध्ये, काही पाण्याचा प्रश्न आहे, तर ते हा MI टँक बद्दल आम्ही बरेचसे मागणी केल्या, तिथे गावकरी बरेच जमलेत. मग याच्यासाठी काय तुम्ही सांगू शकाल का? सांगायचं म्हणण्यापेक्षा आतापर्यंत हा प्रश्न सुटायला लागत होता. हो त्याच्यासाठी प्रयत्न सुद्धा मोठ्या प्रमाणात केले. हो. त्याला महत्वाचा विषय म्हणजे वॉटर अकाउंट शिल्लक नाही असं प्रत्येक अधिकारी प्रत्येक टेबलवर सांगतोय. बर. तर आपण त्यांना पर्याय सुचवला होता. आपण जे काळू नदीचा जो बंधारा आहे ना, हो
पाळव नदीच्या बंधाऱ्याचं पाणी जर अडवलं हा तर कृष्ण खोऱ्याचं वॉटर अकाउंट वाढते. बर वॉटर अकाउंट वाढल्यानंतर आपल्याला त्याच्यातलं थोडं पाणी अडवता येते. म्हणजे पर्याय भरपूर आहेत, फक्त शासनाची मानसिकता पाहिजे काम करण्याची. अंकुश शेठ, हो अंकुश शेठ, इथं टँकर येतो 8 दिवसांनी. हो हो दादा सांगा अंकुश शेठला तुमची व्यथा सांगा. मावशी टँकर कधी येतो मावशी सांगा. 8 दिवसांनी येतोय. दे त्यांच्याकडे फोन. मावशी बोला. आम्हाला टँकर पाण्याचा येतोय तर पूर्ण 8 दिवसांनी येतोय. बुधवारी आला तर बुधवारीच येतोय. वाणी साहेब, हा साहेब, 2 दिवसापूर्वी त्यांनी टँकर बंद केले होते, डिझेलचं बिल दिलं नाही म्हणून. अच्छा आणि मी स्वतः 3 लाख रुपये त्यांना डिझेलला दिले अच्छा, धन्यवाद. आणि तो टँकर चालू करायला सांगितलाय. त्याच्यामुळं आपल्याकडून इकडून जेवढे प्रयत्न करायचे तेवढे आपण सगळे करतोय. त्यांनी फेऱ्या वाढवल्या पाहिजेत ना. पण अंकुश शेठ, आमची अशी विनंती आहे की आता पंचायत समितीमध्ये तुमचे पण विचाराचे सदस्य आहेत, खासदार साहेब तुमचे आहेत. एकदा खासदार साहेबांना एखादी बैठक कॉल करायला सांगा ना, पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांची. तर आढावा घ्यायला सांगा. इकडे ना रस्ते चांगले, ना पिण्याची पाण्याची व्यवस्था. म्हणजे ही लोक आदिवासी भागात जन्माला आली, हा त्यांचा काय गुन्हा आहे का शेठ? का बरे ताई आहेत त्यांच्या बरोबर त्यांचं हे घेता का? नाही, मी त्यांच्याकडे जाणारच आहे, पण प्रश्न असा आहे तुम्ही खासदार साहेबांशी का नाही बोलत? बोलतो ना. अहो सगळ्यांशी बोलायचे आपल्याला तुम्ही आमच्या बरोबर राहा. आपल्याला तो प्रश्न साहेब, मी जनतेसोबत आहे. इकडे MI टँक झाला पाहिजे. ह्या ज्या शिवकालीन टाक्या आहेत, ह्या सगळ्या टाक्या कोरड्या पडल्यात. लोकांनी तेच पाणी प्यायचं, तेच आंघोळीला वापरायचं, तेच कपडे धुवायला वापरायचं, तेच जनावरांना पाणी घालायची. तर रोजगार नाही, सगळ्या अनंत अडचणी आहेत. 100%. खासदार साहेबांनी एक बैठक घ्यायला हवी, अशी विनंती. धन्यवाद सांगतो. ठीक आहे, धन्यवाद. त्याबद्दल क्षमस्व. आपला मेसेज व्हॉइसमेलवर किंवा सिंपल मेसेजद्वारे पाठवा. मी स्वतः आपल्याला फोन करेन. धन्यवाद. जय शिवराय. तुम्ही आता कोणाला फोन केला? कोहली साहेब. परत एकदा लावा बरं. काय मेसेज कळेल तरी काय नेमका. जय शिवराय. डॉक्टर अमोल कोल्हे बोलतोय. कामात असल्यामुळे आता आपला फोन घेऊ शकत नाही, त्याबद्दल क्षमस्व. आपला मेसेज व्हॉइसमेलवर किंवा सिंपल मेसेजद्वारे पाठवा. मी स्वतः आपल्याला फोन करेन. धन्यवाद. जय शिवराय. आता खासदार साहेबांकडे तुमची काय मागणी आहे? खासदार साहेबांकडे एकच मागणी आहे. सन्मान्य खासदार या ठिकाणी येऊन गेलेली इथं, परंतु कधी आले? त्यावेळेला दत्तक गाव घेतलं होतं. कधी आलते? 4 वर्ष झाली. 4 अच्छा. 5 4 वर्ष म्हणजे मागच्या वेळेला निवडून आले. मागच्या वेळी निवडणूक झाल्यावर ते माळेवाडीपर्यंत काठेवाडी संपूर्ण हा परिसर त्यांनी बघितलेले. परंतु त्यावेळेला म्हणजे पाण्याचा प्रश्न आपण सोडू, तुमचं गाव मी दत्तक घेतलेले, पण तो MI टँकरचा प्रश्न तेव्हाही मार्गी लावला होता, परंतु तो काय अपयशी झाला, तो काय सक्सेस झाला नाही. परंतु आता अंकुश शेठच्या मार्फत बरेचशा आमच्या बैठका म्हणजे पाठीमागं चर्चा झालेली का नेहमी ते सांगतात का ह्या 5ही गावाचा प्रश्न सोडवण्यासाठी आता सोनाबाई दाभाडे यांना आपण निवडून दिलेली आणि हा प्रश्न आपण मार्गी लावायचे, असं संपूर्ण ह्या 4ही गावांची मते की या MI टँकर झालाच पाहिजे. आणि हा पाण्याचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही ह्या 4ही गाव सुखी होऊ शकत नाही. आता आपल्या तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे आहेत, हो, त्यांच्याकडे काय मागणी? त्यांना पण एकच विनंती आहे का त्यांनी सुद्धा या खासदारांना मदत करून किंवा त्यांच्याबरोबर राहून आमचा हा पाण्याचा MI टँकर, त्यांनाही माहिती आहे शरददादा सोनवणे या भागामध्ये 2-3 वेळा आलेले इथं, परंतु आता हे निवडणूक झाल्यापासून ते एकदाही आमच्या गावाला व्हिजिट मारलेली नाही. कुठली निवडणूक झाल्यापासून? खासदारकीची, आमदारकीची विधानसभेची निवडणूक झाल्यापासून इकडे आले नाही? आलेच नाही ते. मग त्यांना काय सूचना, काय मागणी? त्यांना एकच सांगायचं हा पाण्याचा प्रश्न आमचा विधानसभेमध्ये किंवा याच्यामध्ये मांडावा आणि हा विषय मार्गी लावा आणि त्यांच्या मार्फत जर हा प्रश्न सुटला तर निश्चित आमच्या 5ही गावांचा पाण्याचा प्रश्न सुटेल. रस्त्याची परिस्थिती काय? रस्त्याची प्रश्न आताशे अरुंदच आहे आरोग्य? आणि काय आरोग्य? काठेवाडी माळेवाडीला अजूनही अच्छा. रस्ता नाही. माळेवाडीला तर रस्ताच नाही, परंतु आमचाही फॉरेस्ट खात्याने जरा तिथे रस्ता अडवलेले, तर तोही प्रश्न आमदारांनी जर सोडवलं तर फार हे बरं होईल. कारण त्या ठिकाणी येताना आमची काठेवाडीला एक जिल्हा परिषदेची शाळा आहे, अंगणवाडी आहे. त्या मुलांना पावसाळी तो वडा आहे, त्या वड्यातून इकडे येण्यासाठी गाड्या येत नाही, मग डोक्यावरून ते पोषण आहार आणावा लागते. आणि म्हणून तो फॉरेस्ट खात्यातला जर प्रश्न जर सुटला तर निश्चित
गाडी इथपर्यंत काठेवाडीपर्यंत येईल. आरोग्याची अडचण, दवाखाने, झेडपीचे आता आरोग्याचे दवाखाना आहे आमचा कोपऱ्यामध्ये, परंतु इथं पायी जावं लागतंय आम्हाला कोपऱ्याला. किती अंतर आहे? इथून जवळजवळ 4 किलोमीटर आहे. डॉक्टर वेळेवर येतात का? डॉक्टर निवासी पाहिजे आम्हाला. डॉक्टर येतात म्हणजे मी काय तेवढं पाहिलेलं नाही. पाहिलं नाही. तुमचं नाव काय सांगितलं? काठे ज्ञानदेव सखाराम. जुन्नर तालुक्याच्या या आपण आता काठेवाडी या ठिकाणी आहोत. या काठेवाडी या ठिकाणच्या व्यथा आता स्थानिक नागरिकांनी मांडलेल्या आहेत. इथे पाणी वेळेवर येत नाही, इथे रोजगाराचा प्रश्न आहे, इथे महत्त्वाचं म्हणजे रस्त्यांची देखील समस्या गंभीर आहे. प्रामुख्याने उन्हाळ्यामध्ये ह्या लोकांना प्यायला पाणी उपलब्ध होत नाही. आता इथल्या स्थानिक नागरिकांनी खासदार महोदयांना फोन लावला तर तिकडनं जो काय मेसेज ते आपल्याला ऐकायला मिळतोय तो तुम्हाला पाहायला मिळणारच आहे. या अडचणी सोडवण्यासाठी आमदार खासदार यांनी लक्ष घालणं गरजेचं आहे. स्थानिक लोक म्हणतात की आमदार महोदय विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर इकडे आले नाही. कदाचित जे म्हणाले त्यांना पाहिलं नसेल, आले पण असतील, परंतु आमदार खासदार महोदय तुम्हाला जनतेने हे प्रश्न सोडवायला निवडून दिलेला आहे. तुम्ही इकडं आलं पाहिजे, लोकांचे प्रश्न समजून घेतले पाहिजे आणि ते मार्गी लावले पाहिजे. ही जबाबदारी तुमची आहे. जनता आक्रोश करते, जनतेच्या ज्या अडचणी आहेत, ज्या समस्या आहेत ते शासन दरबारी तुमच्यापर्यंत मांडणं हे आमचं कर्तव्य आहे. याच्यामध्ये ना आम्ही कोणाची बाजू घेत ना कोणाला विरोध करत, परंतु जी वस्तुस्थिती आहे ती तुमच्यापर्यंत जायला हवी. आपण योग्य दखल घ्याल अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, काठेवाडी. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.